त्यांचं घर जे आहे ना ते गावापासून 1-2-3 किलोमीटर शेतामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांच्या चारी बाजून असं मस्त शेत आहे. आणि मला इथे यायला खूप जास्त आवडतं, कारण की शेतात येणं वेगळं आणि शेतातल्या घरात येणं वेगळं. मस्त सकाळी उठलं मी अफ्रेश पिते, थोडंसं रेडी वगैरे झाले आणि निघाले. आता पिल्लूचं चालू आहे की त्याला नाही यायचं, आणि तो म्हणतो की तू पण नको जाऊ, तू पण येतेस बस. वैभव नको, वैभव नको नको, तर घाबरते ते बघ. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर केदारपूरला आली आहे मी. तर 2 दिवसासाठी मी माझ्या मावशीकडे गेले होते लातूरला. मस्त सकाळी उठलं मी अफ्रेश पिते. तर माझी माताजी ना हर्बल लाईफची जी प्रोडक्ट आहेत ते मला वाटते मागच्या 8-9 वर्षापासून घेते. त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये जे पण काही बदल झाले ना ते मी बघितले आहे. मी खूप म्हणजे वर्षापासून विचार करते की मला घ्यायचं आहे, पण कुठेतरी त्याचे प्राइस खूप जास्त होते. त्याच्यामुळे मी विचार केला की जाऊ दे यार, बघू नंतर. पण फायनली मी आता ठरवलं की जाऊ दे, पैसाचा येत जात राहतो, तब्येत खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मग मी खूप काही प्रोडक्ट्स घेऊन आले आहेत. मी दाखवते काय काय घेऊन आली आहे. खूप नाही म्हणजे थोडेफार घेऊन आली आहे. म्हटलं स्टार्ट करूयात हळूहळू. आता सध्या जे मला महत्त्वाचे वाटलं ते मी घेऊन आलेत. आणि त्यात पहिलं मी ॲड केलं आहे ते म्हणजे अफ्रेश. तर हे वेट लॉस करण्यासाठी किंवा मेटाबॉलिझम तुमचं फास्ट करण्यासाठी मदत करतं. आणि याच्यामुळे मेन म्हणजे ना चहाची सवय सुटते, कारण की हे जर घ्यायचं असेल तर तुम्हाला चहा कॉफी बंद करावी लागते. तर मला चहा कुठे ना कुठे बंद करायचाच होता आणि असं काहीतरी हेल्दी ड्रिंक मला स्टार्ट करायचं होतं. तर मग मी आजपासून ते स्टार्ट केलं आहे आणि खूप भारी वाटते, म्हणजे खूपच भारी वाटते. तर मग मस्त म्हटलं चला अफ्रेशनी स्टार्ट करावं. आणि सकाळचे 9-9:30 वाजले, छान ऊन पडले इकडं. पिल्लू अजून झोपला, तो अजून नाही उठला. तर मी थोडं म्हटलं चला गच्चीवरती जाऊन एक चक्कर मारून यावं. हॅलो, गुड इव्हनिंग. तर ना आता थोडंसं मी छान रेडी झाले, कारण की मला जायचं आहे माझ्या आंटीकडे. तर इथं आल्यापासून सर्वांचं असं होतं की फराळाला घरी आहे. पण मी नेमकं जाऊन बसले लातूरला माताजीकडे 2-3 दिवस. आणि आता मग आज परत फोन आले होते. तर आंटीनं पण बोलवलं आहे आणि अनिताताई पण एक आहे जी मम्मीची चांगली फ्रेंड आहे, तर त्यांनी पण बोलवलं आहे. तर आता जाते मी आंटीकडे आणि अनिताताईला बोलले की उद्या सकाळी त्यांच्याकडे येईन. तर थोडंसं रेडी वगैरे झाले आणि निघाले. आता पिल्लूचं चालू आहे की त्याला नाही यायचं, आणि तो म्हणतो की तू पण नको जाऊ, तू पण येतेस बस. कसं करायचं शोना, जाऊ का मी थांबू? तू नाही येणार का? आता याचं नवीनच सुरू आहे. चल, तर तिनं म्हणजे फराळ म्हणजे तर ऍक्च्युली रात्रीच्या जेवणासाठीच बोलवलंय. तर आता जाऊन आम्ही थोडंसं फराळ जेवण वगैरे करू आणि मग घरी येऊ. आता पिल्लू बघते, तो आला तर घेऊन जाईन, नंतर याला इथंच ठेवून पप्पांसोबत मग. आणि दादाकडे उद्या सकाळी जायचंय. चलो. तर मी काल बोलले होते ना मला आणि दादाकडे यायचं होतं. त्यांचं घर जे आहे ना ते गावापासून 1-2-3 किलोमीटर शेतामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांच्या चारी बाजून असं मस्त शेत आहे, किती सुंदर ना. आणि मला इथे यायला खूप जास्त आवडतं, कारण की शेतात येणं वेगळं आणि शेतातल्या घरात येणं वेगळं. तर ते त्यांचं घर आहे. ते मस्त सगळी झाडे आहेत, ती जांभळाची झाड आहे, इकडं नारळाचं झाड आहे आणि हे त्यांची गाडी वगैरे आहे. इकडं मस्त असं मंदिर आहे छोटंसं. चला मंदिराचं पण दर्शन घेऊयात. आणि हे त्यांचं आंब्याचं झाड आहे, खूप मोठं आंब्याचं झाड आहे. आणि उन्हाळ्यामध्ये खूप छान इथं आंब्याची म्हणजे आंबे लागतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना त्यांच्या इथं बघा विहीर पण आहे. आणि घराच्या एक्झॅक्टली समोर ही विहीर आहे. लहानपणी आम्हाला खूप भीती वाटायची, कारण माझं शेत यांच्या शेताच्या पाठीमाग आहे. तर आम्ही इथं सारखं यायचो आणि लहानपणापासून आहे आमची चांगली मैत्री आहे. इथं बघू शकता, इथं छान छोटंसंच मंदिर आहे घराच्या समोर. आणि इकडं शेती, इकडे काही म्हशी वगैरे आहेत. तर मी, मम्मी आणि पिल्लू आम्ही आलो सगळे. आणि पिल्लू तर इतकी मजा करतो इथं आलेलं आहे ना. वैभव म्हणजे त्यांचा लहान मुलगा, त्यांना 2 मुलं आहेत, एक वेद आणि वैभव. तर त्यांना छान आम्हाला नारळ काढून दिलं बघा त्यांच्या शेतातले. आणि नारळाचं पाणी मी 2 ग्लास पिले, पिल्लांना 1 ग्लास पिला. त्याच्यानंतर आता पिल्लू इथं मस्त झोका घेतोय. बस किती काढतोय वैभव? अच्छा वेद हाय कर. तर हा वेद आहे बघा, इथं पिल्लू मस्त झोका घेतोय. हाय वैभव. इथं आल्यापासून त्यानं 3-4 नारळ मस्त सोलून पाणी काढलं आणि मस्त आम्ही शेतातलं फ्रेश कोकोनट वॉटर पिलेलं आहे. अलीकडे बघा वेदू पिल्लाला मस्त इथं झोके देतोय. पिल्लू आणि इथं मस्त असा पाण्याचा हौद वगैरे आहे. तर चालू आमची मज्जा अशीच. ग्लास
नारळ मधलं पाणी पिलेलं आहे. आता मस्त मी मलाई खाते. खूप भारी. किती सारे नारळ लागलेत. कुठे स्विमिंग पूल? स्विमिंग पूल त्याने चप्पल नाही घातलं. स्विमिंग पूल नाही तर काय. इथं दादा, ही दोघं दादा लहान असताना इथं आंघोळ करायची माहित आहे का? तू पण करतो का? सोडू हा नाही 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 उग करतो दादा, उग करतो. त्याने लई घाबरते, जीवाला लई घाबरते ती माणूस. वैभव नको, वैभव नको नको तर घाबरते ते बघ. मजा येते पिल्लूला. तस करू नये. मजा आली का? वा वा. आता पिल्लू सुद्धा उतरते. उतरलं ते बघ बघ. मजा येते का? उतर खाली. पकड मामाचा हात और उभा टाक. उभा टाक. ते पाण्यात उभा टाक म्हणले. हात दे. हा हात दे, हात दे, हात दे, हात पकड मामाचा. हा आता उभा टाक, उभा टाक. हा ये हळू हळू हळू. काय करताय? वा काय भेटलं तुला? पेरू भेटला. वा शेताला इथं लागले का झाडाला? हा इथेच होता. पिल्लू बुब्बू भीती नाही वाटत आहे तुला? ओय. एकच होता दीदी. हो का? हो इथे एक लागले पण ती लईशी आहे. हो इथं बघ दिसलं का? किती जुनं झाड आहे ना रे. किती वर्ष झालं असतील याला? हा तिथं पण आहे, त्याच्या पुढं पण आहे, पण तिथं जाता येणार नाही म्हटलं. तो हळू. हा हे का? काढता येईल का? हा दाखव. जमते का खायला? पण जमते का आपण खायचं? तर हे पेरूचं झाड आहे आणि आम्हाला मस्त छान छान 3 पेरू भेटलेत. त्यातला एक जो पेरू आहे ना तो पोपटाने खाल्लेला आहे. माहित नाही कुठला तरी पक्षाने खाल्लेला आहे. पिल्लू बघा तिकडे मस्त मजा चालू आहे. तर घरी गेल्यानंतर कापून मस्त ह्याला मीठ लावून खाई. काही चव ना ढव. कलर मध्ये नीट बस. ते बघ कसं काढते बघ. हाय का पिकलेलं? पिकलेलं आहे का? चिकूचं पण झाड आहे इथं. अरे वा. हळू. अरे वा. दोन पडले बघ. मस्त आलेत रे मोठे मोठे. जाय घे मामाच्या हातातलं. झाड आहे बघ इकडे. हे बघ समोरचं. हे बघ छोटे छोटे चिकू लागलेत. बघायचं का? नाही पिकले अजून. क्यूट आहेत ना? बघ किती सारे लागलेत. वाव. बघ आहे ना. तुझ्या खिशामध्ये थोडा तुला समोर आहे ना खिसा. तुझ्या खिशामध्ये नको. ते छोटं नारळ घे ना. हो छोटं नारळ घे ना. दाखव. वाह किती क्यूट आहे ना. चांगली दिसत नाही. चला बाय.
तर या आणि तर ये, जसं की काल मी बोलले तुम्हाला मी त्यांच्या घरी जाणार होते, तर त्यांच्या शेतामध्ये घर आहे ना, तर खूप मजा केली आम्ही. खूपच जास्त मजा आली. मेन म्हणजे पिल्याला खूप जास्त मजा आली. आणि वेदू वैभव तिकडे नारळ वगैरे काढतात. थँक्यू. चला भेटू अजून. मजा आली. नेक्स्ट टाइम येतो नक्की. चलो बाय वेदू वैभव. हो नक्की. तू पण ये पुण्याला. बाय बाय. हो पिल्लू बाय कर त्यांना. चला येऊ का अंत ते घ्या काळजी. उचल पिल्ला. इथं पण पड. एक नंबर. तर हे पण ना अनिताताईचं शेत आहे आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांनी छान असे आवळ्याचे झाड लावलेत. तिथे खूप सारे आवळे पडलेत हे बघा. तर आम्ही वेचून घेतोय आता. आणि आम्ही जस्ट निघालो होतो बाहेर, म्हणजे इकडे येतच होतो रोडवरती, तिथं आम्हाला ना खेकडा दिसला. हॅलो. तर निघालोय आम्ही आता. पिल्लू पण आहे आणि जस्ट ट्रॅव्हल्स मध्ये बसलो. ट्रॅव्हल्स आली आता निलंग्याला. आणि यावेळेस मी म्हणजे गावाच्या जवळूनच केलं होतं. दरवेळेस मला निलंग्याला यावं लागतं, पण दरवेळेस पप्पाला मला सोडायला यावं लागतं, परत त्यांना 8-9 वाजता रिटर्न जावं लागतं. तर मी विचार केला की यावेळेस मी इकडची बस ट्राय करते. इकडची बस खूप छान भेटली. आणि पिल्लू तर झोपून गेला. पिल्लूचा सुपरमॅन नेहमी त्याच्यासोबत असतो. येताना पण तो घेऊन आला होता आणि जाताना पण आता तो सोबत घेतलाय त्याला. ओके. सो निघालो आता. येतानाचा मी व्हिडिओ वगैरे काही नाही केला, कारण सगळे इतके इमोशनल होतात. त्यावेळेस मी इमोशनल होते आणि यावेळेस मी बरेच दिवस राहिले ना, त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं आणि त्यांना वाईट पण वाटत होतं थोडंसं. ठीक आहे, यावं तर लागतं. चलो बाय, गुड नाईट. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.